हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते. आवरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय
हे 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 हा हा ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते, ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते तय होते हैं अंबर पे, धरती पे जोड़े जाते। बंधन ये बंधन, बंधन ये बंधन, ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते तय होते हैं अंबर पे, धरती पे जोड़े जाते। बंधन ये बंधन, बंधन ये बंधन। ओ नीले अंबर हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी
मागता धड त्याची केली न मागता धड त्याची केली न मागता समाधान खाता देवी मना समाधान खाता देवी मना खेळता गुंतले उमगोनी आली खेळत्या गुंतले उमगोनी आली पैसोनिया सनी डाली भर पैसोनिया सनी डाली भर राता दुखी पडे आपण दादा दुःखा पडे आपण तळीवरी होय जैसी लाली रविवरी होय जैसी लाली रविवरी होय जैसी मज काला गला करणे विचार आपुल्या स्वभावे ओढे त्यासी मजका करणे लागला विचार ज्याचा जार भार त्याचे माथा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कासारा दुमाला या गावचं ग्रामदैवत असलेल्या श्री मारुतीरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये
एका नैमित्तिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे. ज्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा डहाळे परिवाराच्या माध्यमातून संपन्न होते आहे ते निमित्त आहे डहाळे परिवाराच्या परमपूजनीय मातोश्री कैलासवासी इंदुमतीबाई नारायणराव डहाळे, आदरणीय सन्माननीय जुन्या पिढीतील प्राथमिक शिक्षक असलेले हरिभक्तीपरायण नारायणराव गुरुजी डहाळे यांच्या धर्मपत्नी, त्याचप्रमाणे राजेंद्र शेठ, संजय शेठ आणि विजय शेठ डहाळे यांच्या मातोश्री, त्यांचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा माझ्याकडे आली. त्या निमित्ताने आपल्यासमोर गाऊन वाचून सादर केलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग संहितेमधील जीवाच्या प्रती भगवान परमात्म्याची करुणा किती उदात्त प्रकारची असते, त्या जीवाच्या प्रती असलेल्या भगवंताच्या करुणेचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये प्रकर्षानं प्रतिपादन केला आहे. आणि हा विचार प्रतिपादन करत असताना जन्मदात्या मातेच्या स्वभावातले काही विशेष स्वरूपाचे पैलू इथे प्रतिपादन करत असताना आईच्या दृष्टांताने भक्ताच्या प्रती जीवाच्या भगवंताची असलेली करुणा तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्यासमोर मांडतायत. अभंग 5 चरणाचा आहे. त्या 5 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून सिद्धांताचं चरण वगळता सर्व जन्मदात्या मातेचे दृष्टांत देऊन देवाची जीवाच्या प्रती असलेली करुणा तुकाराम महाराजांनी सांगितली आहे. अशा अभंगाचा या ठिकाणी आपल्याला निर्धारित वेळेमध्ये संकल्पित समयामध्ये भाग चिंतनामध्ये घ्यायचा आहे. अभंगाचे चिंतनाविना इतरत्र काही वेगळं बोलण्याकरता आपल्याला वेळ नाही. किंबहुना कीर्तनकाराने अभंगाच्या व्यतिरिक्त अवांतर बाष्कळ बडबडही करू नये हा संप्रदायाचा अलिखित स्वरूपाचा दंडक असल्या कारणानं तुकोबारायांच्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. महाराज या अभंगातून जन्माला आलेल्या भूतलावरच्या यच्च यावत जीवमात्रासाठी भगवान किती करुणेचा सागर बनतो, जीवाच्या प्रती त्याची करुणा किती ओतप्रोत ओसंडून वाहते, याचा सुंदरसा विचार या अभंगामध्ये महाराजांनी मांडलाय. या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो. इथे जन्माला येत असताना ज्याने जन्माला घातलं त्या भगवंताचे आपल्याकडून काही अशा स्वरूपाचे संकल्प आहेत. अर्थात आपल्या बाबतीत देवाच्या जेवढ्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या देवाच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही. खरं तर भागवतामध्ये नाथ महाराजांनी सुंदर असं चिंतन मांडलंय. भगवंताने ही सगळी सृष्टी निर्माण केली आणि ती सृष्टी निर्माण करत असताना कोणाकोणाला जन्माला घातलं याचा भागवतामध्ये विचार आहे. बस कोणाकोणाला जन्माला घातलं, वृक्षान सरीसृप पशून खगदंश मत्स्यान, या श्लोकाचं चिंतन करत असताना पैठणच्या शांतीब्रह्म नाथबाबांनी असं सुंदर चिंतन केलं. जलचर, भूचर, वनचर, खेचर, उभयचर अशी सृष्टी भगवंताने निर्माण केली. सिंह रानात काही अंतर जर चालून गेला तो विचार करतो की बाबा मी किती अंतर कापून आलो, कुठून आलो. तो मागं वळून पाहतो.
त्या सिंहाच्या मागे वळून पाहण्याच्या प्रक्रियेला शब्द आहे सिंहावलोकन. काय शब्द आहे? सिंहानं मागे वळून पाहण्याच्या क्रियेचं नाव आहे सिंहावलोकन. तसं भगवंतानं गत जीवनाचं सिंहावलोकन केलं. मी ज्या ज्या सृष्टीला जन्माला घातलंय जरा मागे वळून पाहावं, ती मला जाणण्याच्या लायकीची आहेत की नाही याचा पडताळा घ्यावा असा विचार केला. कोणी? बोला की. देवानं असा विचार केला. आपण मात्र तसा विचार कधी करत? आपण ज्या दिवट्यांना जन्माला घातलंय ती आपली प्रतिष्ठा सांभाळणारे आहेत की नाही म्हणून माग पाहावं असं आपल्याला कधी वाटत? आपल्या इतकी वेडे गाजर आपणच आहे. फक्त झाल्याचं बाजारपेठेत कळायला उशीर की लगेच पेढे वाटायला सुरुवात करतो. आणि लोकांनी विचारलं की शेठ पेढे कशाचे? तो म्हणतो पठ्ठ्याला. बोला ना. मी म्हणलं लठ्ठ्या. तो पुढे जाऊन काय दिवे पाजळतो हे पाहावं मग आनंदोत्सव साजरा करावा. देवानं विचार केला आणि मागे वळून पाहिलं तर देवाला सुद्धा कपाळावर मारून घेण्याची वेळ आली का? निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. नाथ बाबा लिहितात, तो देवाचा विश्वास बुडवून विषय सेवनी निजपतन. देवाचाही या माणसानं जीवानं विश्वासघात केला. विषयी गोंधळ गाजत ते विषयी गोंधळ. इंद्रियग्रामीच्या राजबिधी अहममतेची या जल्पवादी विकारांतराची मांदी मिळविती. पण भगवंताने या मृत्यूलोकामध्ये जन्म आम्हाला का दिला? बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की हे सुंदर शरीर, आयुष्य त्या शरीराचं भगवंताने जे प्रदान केलंय ते आयुष्य आरामाची जिंदगी जगण्याकरता दिलंय. खाण्याकरता पिण्याकरता शरीर जरूर दिलंय, पण हे शरीर खाण्यापिण्याकरताच दिलं नाही. त्या खाण्यापिण्याच्या संबंधानं किंवा खाण्यापिण्याच्या प्रक्रियेबरोबरच आणखीही विशेष जबाबदाऱ्या निर्वहन करण्याकरता भगवंताने हे शरीर दिलंय. पहिली गोष्ट या विठ्ठल 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 विचार करण्याकरता हे शरीर दिलंय. चला बोला कशा करता? विचार करण्याकरता. त्याही विचाराच्या दोन कक्षा आहेत. एक संसाराच्या क्षेत्रातला विचार, कनिष्ठ दर्जाचा विचार, आणि दुसरा आहे परमार्थिक असलेल्या तत्वाचा विचार करण्याकरता हे शरीर दिलंय. काही लोक म्हणतील महाराज तुम्ही आमच्या सांसारिक विचाराला कायम दूषण देता, कायम नावं ठेवता, मग तो विचार करायचाच नाही का? नक्कीच करायचा, नक्कीच करायचा. पण त्याच विचाराच्या बरोबर परमार्थिक वृत्तीची झालर सुद्धा आपल्या जीवनाला असणं अत्यंतिक आवश्यकतेची अशा स्वरूपाची गोष्ट आहे. भगवंतानं शरीर दिलं. शरीर परमार्थाचं साधन आहे आणि हे शरीर टिकविण्याकरता म्हणून तीचभर असलेल्या पोटाची खळगी भरावी लागते प्रत्येकाला. त्याच्याकरता उद्यमशीलता जीवनामध्ये जोपासावी लागते. व्यवसायाभिमुख असावं लागतं, तेव्हा चांगल्या पद्धतीनं पोट भरता येतं. पोट सगळ्यांनाच भरता येतं हो, पण चांगल्या पद्धतीनं पोट भरायचं असेल तर दर्जेदार व्यावसायिकता जीवनामध्ये असली पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. कारण का? लांड्या लबाड्या करून जगण्याचे दिवस आता संपलेले आहेत. पोट प्रत्येकाला भगवंताने दिलंय. सगळ्या इंद्रियांचा विचार करा,
पण सगळ्या जीवसृष्टीच्या ठिकाणी एक इंद्रिय कॉमन स्वरूपामध्ये सगळ्यांना सारखं भगवंताने दिलंय, त्याचं नाव आहे पोट. काय नाव आहे? एखादा माणूस असा येईल की बोलेल बरं का कैलास पाटील, तो म्हणेल मी आता असा माणूस पाहून आलो की त्याला एक हातच नाही. असू शकतो एखाद्या कंपनीत मशीनमध्ये हात जर त्याचा कट झाला असेल तर असा छोटा मनुष्य सापडू शकतो. एखादा माणूस पळत आला, तो म्हटलं मी असा एक माणूस पाहिला की त्याला दोन्ही पाय नाही, ऍक्सिडेंटमध्ये त्याने दोन्ही पाय गमावलेली असतील, असा पांगळा माणूसही सापडू शकतो. एक माणूस आला, तो म्हटलं मी असा एक माणूस पाहिला की त्याला डोळे नाही. आमच्या नंदू महाराजासारखा एखादाही व्यक्ती असू शकतो अशा पद्धतीचा. पण 2-4 जणांपैकी आणखी एक 5वा असा पळत आला, तो बोलला महाराज मी असा एक माणूस पाहिला की त्याला पोट नाही. झोपले तुम्ही? हलवा माना. पोट नाही असा जीव जगामध्ये सापडू शकत. आणि हे पोट देवानं दिलंय. बस त्याचा आकारमान तुकोबारायाने सांगितलं. त्याचा आकारमान सांगत असताना असं सांगितलं, आमचे 5वी बारशाचे भजन करणारे कधी गाथा उचकून न पाहणारे शपक प्रमाण म्हणतात. तिचं भरपोटासाठी असं प्रमाण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. तुकाराम महाराजांच्या 4092 अभंगाच्या गाथेत असं प्रमाण दाखवा. पण काय नाही महाराज, गाथा पाहायचा नाही, अनुष्ठान करायचं नाही, फक्त आपल्या माथ्यात आलेलं पुढं मांडायचं, तीच भरपोटासाठी नाही. तुकोबारायांनी त्याचं प्रमाण सांगितलं. विती एवढेसे पोट केवढा बोभाट तयाचा, हे एवढंच आहे. काही लोक म्हणले गुलाबजाम खायला असले, श्रीखंड खायला असले, जरा बासुंदी प्यायला असते तर आधाशी वृत्तीची माणसं म्हणतात की देवानं आमच्यावर अन्याय केला, एवढं दिलं, जास्त बासुंदी बसली असती, जरा हातभर का नाही दिलं. ऐका, हे एवढंच भरता भरता आपली 13 तिरपीट उडाली. एवढं भरायचं कधी? कबीर साहेबाचा एक दोहा आहे, ये पेट बडा बाका सबको लगा दिया धोखा, ये पेट बडा बाका सबको लगा दिया धोखा, देख फकीरा देख सन्यासी घर घर मांगे टुकड़ा, एक आसन पर कोई न बैठा, पीछे पेट का लकड़ाई, पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. या पोटानं विटंबना केली. तुका मने पोटे केली विटंबना, दीन झाला जना किव भाकी. आणि म्हणून एक वर्ग आहे समाजामध्ये की तो केवळ पोट भरण्याचाच विचार करतो. पोट भरण्याचाच विचार करतो की जो पोट भरण्याचा विचार जनावरांनी सुद्धा कधी केला? बोला दादा बोला. जनावरांनी कधी विचार केला नाही. तुम्ही पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये दत्तवांना कोंबड्या पाहिल्या, त्या कोंबड्याच्या खाद्यांचं पोतं संपलं असं कधी तुम्ही पेपरला वाचलं का? कोंबडीचं खाद्य संपलं म्हणून लोखंडाच्या तारेची जाळी कोंबडीनं तोडली आणि संगमनेर मध्ये येऊन पशुखाद्याचं पोतं पाठीवर घेऊन ती परत घरी गेली. असं कधी ऐकलं का? नाही ऐकलं. कोंबडीला सुद्धा खात्री आहे की माझ्या अंड्यांवर ज्याला बंगला बांधायचा आहे त्या माझ्या धान्याला माझ्या पोटा पाण्याची चिंता आहे. कळलं? आपल्याकडे दुग्ध व्यवसाय विपुल प्रमाणामध्ये, आपण जर्सी गायी पाहतो, त्या कशा काय हा संशोधनाचा भाग आहे. पण एखाद्या जर्सी गायीचा मालक 10-15 दिवस गावी गेला, पेंडीचं पोतं संपलं म्हणून गायीनं खुटा उपटून कधी जाऊन दुकानातून पेंडीचं पोतं घेऊन आली? बोला ना जरा. आली नाही का? तर जर्शीला सुद्धा माहिती आहे की माझ्या दुधावर ज्याला खरेदी घ्यायच्या त्या माझ्या धान्याला माझ्या पोटाची काळजी. हे कोणाला कळतंय? बोला ना. हे जर्शीला कळतं पण या भडुशीला कळत नाही. हे दुर्दैव आहे.
ऐका महाराजाचं प्रमाण आहे, जरी तुझं चिंता काय खावे मोंग, भले तुझं हुन पक्षीराज, भले तुझं हुन पक्षीराज, भले तुझं हुन पक्षीराज, चिंता करण्याची गरज नाही. ज्याला विश्वंभर ही संज्ञा शास्त्रकारांनी दिली, विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून. ऐका, जर विश्वाचं भरण पोषण करण्याची क्षमता भगवंतामध्ये आहे तर आपण व्यर्थ पोटा पाण्याची चिंता करून आयुष्य वाया का घालवावं. जीवानं करावं ते भगवंताचं चिंतन, आणि या चिंतनानं कर्जबाजारी झालेला भगवान चिंतन करणाऱ्याच्या सगळ्या चिंता मिटवतो. एक अभंग आहे, का रे नाठविसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो, कोणी केली बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती पोषितो, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आणि म्हणून काही चिंता करण्याची गरज नाही, त्यानं करावं ते चिंतन करावं. हा विचार जगण्याचा करण्याकरता हे शरीर देवानं दिले नाही, मग परमार्थिक विचार करण्याकरता हे शरीर दिलं. शास्त्रकार गोड वर्णन करतात, सदा विचार येत तस्मात जगत जीव परात्मना, जीव भाव जगत भाव बा देस्वात्मय वशिष्यते. जीव काय, जगत काय, भगवान काय, परमात्मा काय, मायेचं स्वरूप काय, याचा विचार करण्याकरता हे शरीर दिलंय. मी कोण याचा विचार करण्याकरता हे शरीर दिलंय. आहे मी हा कोण करावा विचार, नावाचा जो समाज मला त्या नावाने पुकारतो तो मी आहे का. अमुक अमुक गावाचा मला लोक म्हणतात तो मी आहे का. हे 3.5 हाताचं शरीर म्हणजे मी आहे का. शरीराच्या आतमध्ये असलेले पंचकोश म्हणजे मी आहे का. मी कोण आहे. पंचकोशाच्या पलीकडे असलेला बिंबभूत स्वरूपाचा आनंद हे माझं स्वरूप आहे. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. पुस्तकं वाटतायत, घ्या मांडीवर ठेवा. लगेच काय पाठ करायला सुरुवात करू नका. हा, कीर्तन होईपर्यंत काय तुमचं पाठ होणार नाही, म्हणून घरी जाऊन पाठ करा बरं का. तर नुसत्या जगण्याकरता माणसाला काही लागत नाही, पण जगण्याकरता सर्कस करणारी माणसं, कसरत करणारी माणसं आपण जी पाहतोय, का होते त्रेधा, का होते कसरत, का करावी लागते सर्कस. एकाच वाक्यात
फालतू अपेक्षांचं ओझ आपण मानगुटीवर ठेवलं की पळापळ करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तुम्ही पहा, घरामध्ये 24 इंची LED आहे. 2-4 वर्ष सगळं कुटुंब आनंदामध्ये तो LED पाहून करमणूक करून घेतय. चांगलं चाललेलं आहे. 2-3 वर्ष 24 इंचाचा LED, इतका आनंद आहे कुटुंबामध्ये. पण एक दिवस शेजाऱ्यानं 42 इंचाचा आणल्याचं यांना कळलं. झोपले का तुम्ही? पोटात बांबगोळा उठला. मग फालतू अपेक्षांचं ओझ डोक्यावर घेतलं म्हणून जगणं माणसाला असह्य होतंय. हे जगण्याकरता शरीर भगवंतानं दिलं नाही. तुकाराम महाराज अशा निकृष्ट पद्धतीचा विचार जोपासणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. आणि त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना भगवंताला म्हणतात की बाबा, केवळ या शरीराचा विचार खाण्यापिण्याचाच आम्ही करत बसलो. खाण्यापिण्याचा कनिष्ठ दर्जाचा विचारच आम्ही करत आयुष्याचा वेच केला. कशासाठी मी हा व्यर्थ विचार करत बसलो? अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगता. पाण्याचाच विचार करणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. आणि हे करत असताना म्हणतात, मज का करणे लागला विचार. मी का व्यर्थ हा खाण्यापिण्याचाच विचार करत बसलो. वस्तुतः उत्तरार्धात त्या चरणाच्या तुकोबाराने सांगितलंय, ज्याचा जार भारत याचे माथा. जार या शब्दाचा अर्थ आपल्यापेक्षा महिला माता भगिनींना जास्त कळेल. जार या शब्दाचा संत साहित्यात आलेला अर्थ आहे जन्म. ज्यानं जन्माला घातलं त्याच्या परिपालनाचा सर्व भार त्याच्याच माथ्यावर राहतो. म्हणून ज्याचा जार भार त्याचे माथा. मजका लागला करणे विचार. ज्यानं जन्माला घातलंय त्याच परमात्म्यावर योगक्षेमाची परिपालनाची चिंता राहते. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंताने स्वतः सांगितलंय, योगक्षेमम वहाम्यहम. मी या सगळ्या जगताचा योगक्षेम वाहतो. आपल्याला वाटतं आपण हे सगळं करतो. आपण करतो हे मनुष्याची अहम कर्तृत्व बुद्धी आहे. पण आपल्या करण्याची उमेद ज्याच्यामुळे जागृत होते ती शक्ती भगवंताची आहे. आपलं काही नाही दादा. काही माणसं संपत्तीच्या योगानं अहंकारी बनून गर्व करतात. किती आहे संपत्ती आपल्याकडं? जरा जगाचा दांडोळा घेतला, देशाटनाला गेलो तर आपल्याकडे जेवढी श्रीमंती आहे, जगात असे काही हरीचे लाल आहेत की आपली सगळी संपत्ती आणि त्यांच्या दारामागचा कचरा बरोबर आहे. देशाटन करावं लागतं, फिरावं लागतं. कुपमंडूक वृत्तीच्या माणसांना त्यांना वाटतं डबक्या एवढंच जगत आहे. म्हणून संपत्तीच्या बलाचा काहींना अहंकार राहतो. शारीरिक बलाचा गर्व राहतो. किती बळ आहे आपल्याकडं? असेल एखाद्याकडे जादा. पण जादा असलेलं ही बळ हे त्याचं नाहीये. 7व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं, बलवानाच्या ठिकाणी असलेलं थोडंफार बल, ते बळ म्हणजे माझी विभूती आहे. बलम बलवतांच्याहं कामराग विवर्जितम. बलवानाच्या ठिकाणी असलेलं बळ सुद्धा सगळं आपलं नाही, हे त्याच आहे. काही लोकांना थोडस 1-1.5 छटाक रक्त जास्त असलं की त्याला त्याचा गर्व होतो. शर्ट फेकून देतो.
आणि हात बाह्याच्या बनेनवरच गावच्या गल्ल्याने हिंडतो असा पाहतो. त्याला कुठं माहिती आहेत आपल्यापेक्षा डबल 10 पट 100 पट ताकदीची माणसं नियतीनं या मातीत गाडलेली आहेत. कधीतरी याचा विचार केला पाहिजे ना महाराज. ते आपलं नाही, आपलं काहीच नाही. मग तुम्ही म्हणाल आपलं काय? आपल्याकडे काही नाही महाराज. आपल्याकडं फक्त टूरटूर जाद आहे, बाकी काही नाही. जे आहे ते त्याच आहे. आणि मग त्याच्या माथ्यावरती आपला बहार आहे. आपण त्या गोष्टीची खाण्यापिण्याचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही. ज्यानं जन्माला घातलं त्याला परिपालनाचा भार त्याच्या माथ्यावर आहे, हे तुकोबारायांना इथे सांगायचंय. पण लोकभाषेचा आदर, लोकभाषेची कदर करून बोलायचं आणि हा विचार सर्वसामान्य समाजाच्या गळी कसा उतरवता येईल याच्याकरता संत साहित्यामध्ये कैलास पाटील दृष्टांताचं आयोजन आहे. अलीकडच्या काळामध्ये काही लोकांना कीर्तनही कळत नाही, तमाशाही समजत नाही. महाराज लोकांची अभिरुचीच काही लोकांनी बदलून टाकली. कीर्तन ऐकण्याची असेल, तमाशा ऐकण्याची असेल, काही कळत नाही लोकाला. तरी सुद्धा शहाणपणा करतो, म्हणतो मला सारं कळतंय. म्हणलं मग सारं जर कळतंय तर तू जमिनीवर कसा वर पाहिजे होता ना. सारं कधी आपल्याला कळत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे, आपल्याला याचा विचार करण्याची गरज नाही. हे सांगण्याकरता संत साहित्यामध्ये दृष्टांताचं नियोजन आहे. बऱ्याच लोकांनी असा अर्थ काढला की बा मध्ये मध्ये लोकांना हसवण्याकरता संत साहित्यामध्ये दृष्टांत दिले जातात. हसवण्याकरता नाही. ऐका, जबाबदारीचं वाक्य बोलेल. सांगितलेल्या सिद्धांताला बळकटी यावी याच्याकरता संत साहित्यामध्ये दृष्टांताचं नियोजन केलं जातं. मूलभूत सिद्धांताची परिपुष्टी करण्याकरता म्हणून संत साहित्यामध्ये दृष्टांत आहेत. तुकोबारायांनी सुद्धा हा विचार तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांच्या गळी उतरविण्याकरता अभंगामध्ये दृष्टांत दिले. हा व्यर्थ विचार का करतोय मी? मला ज्याने जन्माला घातलं त्या भगवंतावरती माझ्या पालनाचा भार आहे हे सांगण्याकरता तुकोबारायांनी पहिला दृष्टांत आईचा दिला. तो पहिल्या चरणामध्ये न लगे मायेशी लोहचुंबक लोखंडाच्या गंजलेल्या खिळ्यांना ओढून घेतो आणि गंजलेले खिळे लोहचुंबकाकडे आकर्षित होतात का? तर चुंबकाचा आणि लोहाचा जसा एक स्वभाव आहे असा मातेचा आणि लेकराचा अतूट अशा स्वरूपाचा संबंध आहे, स्वभाव आहे, सारखा स्वभाव आहे. म्हणून आपुल्या स्वभावे ओढे त्यासी, आपल्या स्वभावानुसार आईच्या प्रेम पाण्याचा स्वभाव लेकराला खेचून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि रडणारा अवखळ लेकरो आईकडे धावून गेल्याशिवाय राहत नाही. आई, माय, माता हे विश्वपटलावर भगवंताने निर्माण केलेलं अजब गजब स्वरूपाचं रसायन आहे. महाराज, अशी केमिस्ट्री भगवंताने या जगामध्ये जन्माला घातली, तिला आई असं म्हणतात. संतांच्या अभंगाच्या व्यतिरिक्त काही काही बाजारू कीर्तनकार इथं याची पुष्टी करण्याकरता बाजारातली गाणी म्हणतात. हे गाणी म्हणणाऱ्याचं व्यासपीठ नाही दादा. ऐका, आईच्या स्वभावाचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव टाळ वाजवा. आईचा मातेचा स्वभाव
शक्य होईल तेवढा कृतज्ञतेचा भाव जतन केला पाहिजे. आपल्यावर उपकार राहतात. काही काही उगा आगाऊपणा करतात. मी काही कोणाचा बांधील नाही, मी काही कोणाचं देणं लागत नाही, मला दुसऱ्याच्या दारात सुतुळीचा तोडा सुद्धा मागण्याची गरज. मी म्हणलं एवढा अहंकार उपयोगाचा नाही. ताटीवर बांधण्याच्या वेळी काथ्याच्या गुंड्या दुकानातूनच आणाव्या लागतात. म्हणून एक महत्वाची गोष्ट आहे, काही जरी म्हटलं तरी या सृष्टीचा विचार बायोलॉजीमध्ये आलाय, जीवशास्त्रामध्ये आलाय की एक जीव दुसऱ्या जीवावर नेहमी अवलंबून राहतो. जीवो जीवस्य जीवनम. प्रत्येकावर उपकार आहेत. आपल्यावर पहिले उपकार कोणाचे? देवाचे उपकार आहेत. काय केलं देवानं? हे अनमोल किमतीचं नरदेह नावाचं रत्न देवानं दिलं आणि याच्यामध्ये चलनवलनात्मक क्रिया साधणारी इंद्रिय देवाने दिली. ही देवाचे उपकार आहेत. मग देवाचे उपकार फेडायचे कसे? त्यानं आपल्यासाठी निर्माण केलेलं अन्न सुखानं खावं आणि फावल्या वेळामध्ये त्याच्या नामाचं चिंतन करावं. सुखे खावे सुखे खावे काही लोक वेगळा उपदेश करतात, पण वारकरी पंथाची वारकरी संप्रदायाची विशेषता आहे महाराज. त्यांनी बापू दिदी सारखा उपदेश महाराष्ट्रातल्या समाजाला केला नाही. काही लोक काही उपदेश करतात, घरदार पेटवा, मुलं विहिरीत टाका, अंगाला राख लावा आणि हिमालयात जा. वारकरी संतांच्या उपदेशाची विशेषता ही आहे, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार, रिद्धी सिद्धी घर चोजवीत येतील. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाची. सुंदर नेटका देखना संसार करा, परमार्थाचा छंद जिवंतपणी जोपासा, परमार्थाचा चटका जीवनाला राहू द्या आणि फावलेल्या वेळामध्ये प्रभूचं चिंतन करा. फावलेल्या वेळामध्ये ज्ञानोबारायची ओवी भगवंताचं मनोगत पहा. तरी गायसे करी या आठा पहारा, माझारी मोटके निमिष भरी देत जाय. आठही पहार देवाच्या नावानं चिंतन करावं असं नाही, पण मिळालेल्या वेळेचा सदुपयोग म्हणून फावलेल्या वेळामध्ये चिंतन. देवाचे उपकार आहेत, दुसरे सज्जनांचे संतांचे गुरुचे उपकार आहेत, समाजाचे उपकार आहेत आणि अत्यंतिक महत्वाचे उपकार आहेत बापाचे उपकार आणि आईचे उपकार. जगामध्ये जिव्हाळ्याची सुद्धा महाराज 2 स्थान आहेत बर का. जिव्हाळ्याची स्थानं जगामध्ये 2 आहेत. बाकीची मतलबी नाती शेकड्याने भेटतील आपल्याला, पण जिव्हाळ्याची नाती 2 आहे. एक जन्मदाती आई आणि दुसरा जन्मदाता बाप. मतलबी नाती जोपर्यंत राजू शेठ आपली चलती आहे, बसा पटक्यात खाली चला, जोपर्यंत आपली चलती आहे तोपर्यंत आपल्या मागे पुढे गर्दी करणारी बरीच लोक राहतात. आणि मला वाटतं याचा अनुभव नेते मंडळींना जादा येतो. चलतीचा काळ संपला रे संपला की कोणीही जवळ राहत नाही. यात दोष नेत्याचा नाही, कार्यकर्त्याच्या मतलबी वृत्तीचा दोष आहे. आपल्याला वाटतं महाराज हे माझी आहेत ते माझी आहेत, आपला गोड गैरसमज आहे. जोपर्यंत आपले गाल गुबगुबीत सफरचंदासारखे राहतात, जोपर्यंत दंड लोखंडासारखे राहतात, जोपर्यंत अभेद्य पोलादासारखी छाती राहते, दमदारपणा राहतो, तोपर्यंत मतलबी लोक आपल्या मागे पुढे गर्दी करून राहतात. पण एक दिवस असा पहा एकदा, गालाच्या सफरचंदाची जागा खोबऱ्याच्या वाट्यांनी घेऊ द्या. नाही कळलं अजून बी? खोबऱ्याच्या वाट्या उतार वयामध्ये हे नक्की होतं. हे खोबऱ्याच्या वाट्यासारखंच दिसतं आणि त्याच्यात म्हातारपणी जर गांजा हाणणारा गडी असेल तर त्याच्या 2 गालाची भरत भेट झालेलीच आपल्याला पाहायला मिळते. आतून ऐका, लोखंडाच्या दंडाच्या खार का होऊ द्या,
आणि छाती खोकून खोकून त्याचं खोकं होऊ द्या. आपल्या जवळच्या जिव्हाळ्याची नात्याची माणसंच आपल्या त्यांना आपला उभं येतो. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, काही देहलग लोकांचा वर्ग राहतो, काही धनलग लोकांचा वर्ग राहतो. धनाच्या संबंधानं जवळ राहणारी लोक, मानसन्मानाच्या संबंधानं जवळ येणारी लोक आणि शारीरिक ताकदीच्या माध्यमातून जवळ येणाऱ्या मतलबी लोकांचा हा वर्ग आहे. आपल्याला वाटतं महाराज, आपल्याला वाटतं आपल्याला फार बावळं बनवण्याकरता विद्वान पंडिताची गरज नाही. आपल्याला आपली अंगठे बहादर बायको सुद्धा पागल बनवते. लग्नाची बायको उष्ट खात नाही तर लव्ह मॅरेजची गणना कोण करी? हे आय लव्ह यू म्हणून आपल्याला पागल बनवलंय, बावळट बनवलंय. काही नाही महाराज, सोयरे असतील, धायरे असतील, हे फक्त संपत्तीच्या माध्यमातून आपल्या जवळ येणारे आहेत. पण प्रतिकूलता जीवनामध्ये आली तरी सुद्धा मुला लेकराच्या शिरावरची छत्रछाया कृपेची ढळू देत नाहीत. अशी दोन जिव्हाळ्याची नाती जगात आहेत. एक बाप असतो, दुसरा आई असते. आज डहाळे परिवाराच्या मातोश्रीचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे. म्हणून मातेच्या संबंधानं संतांच्या प्रमाणाचा आधार घेऊन आपल्याला बोलायचं आहे. ऐका, आई आणि बाप हे बोलत असताना बऱ्याच वेळा बापावरती अन्याय केला जातो. आज मला आईवर बोलायचं आहे. काही काही लोकांनी आईला अडाणी ठरवलं. ते म्हटले, महाराज आमच्या गावात येऊन कायम कायम तुम्ही आईचं सांगता, ती कधी शाळेत गेली नाही, अंगणवाडीच्या घुगऱ्या तिने खाल्ल्या नाहीत, एक नंबरची अडाणी, ओट्याचं लुगडं नेसती, सारखी मिसरी लावून सारखी पचापच थुंकत असती, कोपरापर्यंत बांगड्या भरते, बोलण्याचं तारतम्य नाही, अक्षर तिला ओळख नाही, एक नंबरची अडाणी. कोण? बोला जरा, मला जास्त वेळ नाही माझ्याकडे, बोला कोण? मी म्हटलं मग तिला अडाणी ठरवतो तर मग सुशिक्षित कोण आहे बाबा? तो म्हणला माझी बायको आहे ना लय सुशिक्षित. म्हणलं कितवी शिकली? म्हणला डबल ग्रॅज्युएट झाली. मग फरक ऐक, जिनं कधी अंगणवाडीच्या बालवाडीच्या घुगऱ्या खाल्ल्या नाहीत, अक्षरशत्रू आहे म्हणून तिला अडाणी म्हणतोस. पण काळ प्रतिकूलतेचा आठव, जुना काळ. 72च्या दुष्काळामध्ये 4-5 भावांचं एकत्र कुटुंब, सगळ्या लोकांना जगण्याची चिंता होती. कुटुंब फुटतोय की काय या असलेल्या वळणावरती आलं होतं. पण तू जिच्या कपाळावर अडाणीपणाचा शिक्का मारतोय, त्याच अडाण्यासारख्या असलेल्या आईनं फुटू पाहत असलेलं कुटुंब झाशीच्या राणीसारखं धीरोदात्तपणानं सांभाळलं. वेळ प्रसंग विशेषी स्वतःच्या मुलाला तिनं लोणचं चोळलेले कोरके खाऊ घातले, पण दिराजावांच्या मुलांना तिनं खारी खोबरं काजू बदामाचा रतीब लावला. कठीण काळात स्वतःची मुलं तिनं गुरं राखायला ठेवली, पण जावा भावांच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर की पर्यंतचं शिक्षण घेण्याची संधी दिली. सांग ना, तू जिला अडाणी म्हणतोस, हे सुजानपणाचं सर्टिफिकेट तिला कोणत्या युनिव्हर्सिटीनं दिलंय? आणि मग तू जिला सुशिक्षित म्हणतोस, त्या तुझ्या ग्रॅज्युएट बायकोनं काय क्रांती केली जी आमच्या अडाणी आईनं केली? तो म्हटला, महाराज काय घेऊन बसला माझ्या बायकोचं तुम्ही? माझ्या बायकोनं सुद्धा फार मोठी क्रांती केली. काय? हळद फिटल्या फिटल्या घरात भेताड घातली. राजशेठ एक माणूस मला म्हणला, आई अडाणी म्हणून बायको सुशिक्षित केली आणि पहिल्याच दिवशी तिनं आंबारसाला फोडणी दिली. असा कागदोपत्री सुशिक्षितपणा काय जाळायचा महाराज? लेकराच्या वरती आलेल्या प्रतिकूल कालखंडामध्येही ती लेकराच्या बरोबर राहते. दुसऱ्याच्या लेकराला झालेली पीडा जिच्या अंतःकरणाला सहन होत नाही, तर आपल्या लेकराची पीडा कशी साहू शकेल? आमचे गुरुजी एक गोड दृष्टांत सांगायचे.
एका गावात एक सर्कस आली. तसा आपला तालुका म्हणजे सर्कशीवाल्याचा तालुका. मोरे सर्कस, वडगाव पांजी, साता समुद्रा पार संगमनेरचं नाव ज्या सर्कशीनं नेलं ती मोरे सर्कस. सर्कस जुन्या लोकांना काही नवीन नाही. त्या सर्कशीमध्ये हिंस्र प्राणी त्या काळामध्ये राहायचे, सगळे राहायचे. पण लांडगा कधी सर्कशीमध्ये सर्कशीवाल्यानं ठेवला. त्याला माहिती आहे वाघाला आकळवता येईल, सिंहावर विश्वास ठेवता येईल. ऐका जरा, अर्थ करा, अर्थ करा. पण लांडग्यावर कधी विश्वास ठेवून चालत नाही. त्या सर्कशीमध्ये वाघ होता आणि त्या सर्कशीला पाहण्याकरता एवढी प्रेक्षक जमलेली. एक 18-20 वर्षाचा तरुण पोरगा त्या ठिकाणी आला आणि वाघाच्या जबड्यामध्ये त्यानं आपली मान दिली नवनाथ भाऊ. आणि पाहणारी लोक थक्क झाली. म्हटली आता कोणत्याही क्षणी वाघ जबडा मिटवेल आणि आपले टोकदार दात या पोराच्या नरड्यामध्ये खुपसून त्याचा गळा घोटणार आता वाघ. सगळ्यांनी श्वास रोखून धरला आणि काही मिनिटांमध्ये वाघानं आपला जबडा उघडा केला आणि त्या पोराची मान मोकळी केली. सर्कस संपली. सगळी लोक आपल्या घरी गेली. एक अत्यंत कळवळ्याच्या हृदयाची म्हातारी त्या गावामध्ये राहत होती. तिनंही ही सर्कस पाहिली. या तरण्या पोरानं आपली मान वाघाच्या तोंडात दिल्याचं दृश्य तिनं पाहिलं आणि घरी गेलेली म्हातारी परत सर्कसच्या गेटवर आली आणि त्या मॅनेजरला म्हणू लागली, मॅनेजर दादा माझं एक काम आहे तुमच्याकडं. तो म्हटला आजीबाई काय काम आहे? म्हातारी म्हटली दादा दुपारी मी सर्कस पाहायला आले होते. त्या सर्कशीमध्ये एका तरण्याबाण मुलानं आपली मान वाघाच्या जबड्यात दिली होती. त्या लेकराला मला भेटायचंय हो. मॅनेजर म्हटलं काय काम आहे तुमचं त्याच्याकडं? म्हातारी म्हटली भेटू तर द्या मला. त्या मॅनेजरनी म्हातारीशी भेट त्या मुलाशी घडवून दिली. मुलगा बोलला आई काय काम आणलं माझ्याकडं? ती म्हटली बाळा दुपारी तूच ही मान वाघाच्या जबड्यामध्ये दिली. मी पाहिले, स्तंभित झाले, चकित झाले, स्थिर झाले. का लेकरा तुझ्यासारखी मुसमुसलेली जवानी आणि देखणं सौंदर्य लाभलेला पुत्र माझ्या पोटी जन्माला आला होता. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे दादा. माझी गरिबी घोड्यावर जाईना, गाड्यावर जाईना, 18 विश्व दारिद्र्य. वाळले सरपणाच्या मोळ्या विकून गावात आणायचं, त्याच्या पैशानं जगतो आम्ही. माझा तरणा पोरगा पोटाची खळगी भागविण्याकरता एक दिवस 5 वर्षापूर्वी या रानामध्ये गेला. रानामध्ये गेला आणि मोळी लाकडाची घेऊन येत असताना या गैरविश्वासी जनावरानं माझ्या मुलावरती हल्ला केला आणि माझ्या मुलाचं नरडं त्यानं तडतडा फोडलं. म्हणून लेकरा तू त्या वाघाच्या जबड्यामध्ये मान दिलेलं दृश्य पाहिलं आणि हे तुझं दृश्य पाहत असताना मला माझं लेकरू आठवलं. म्हातारी रडते, घळघळ अश्रू वाहतात डोळ्यातून. राजा या तुटक्या फाटक्या आईची एक आर्जवाची विनंती आहे की या गैरविश्वासी जनावराच्या जबड्यामध्ये मान देण्याचं खोटं धाडस पुन्हा पुन्हा करू नकोस. जीवावर बेतेल. रडते ती माता. का तो लोकाच्या लेकराला झालेली पीडा सुद्धा जिच्या अंतःकरणाला सहन होत नाही. तिचं नाव आहे आई. किती वाईट प्रसंग येऊ द्या, शहाणपणा तिच्याकडे राहतो, सुजानपणा तिच्याकडे राहतो. आई लेकराचं हे अजब गजब अशा स्वरूपाचं नातं आहे. आणि म्हणून त्या आईला तुझं लेकरू सांभाळ असा उपदेश इतरांनी करण्याची आवश्यकता नाही. कारण लेकराचे वाहे मामुली
निर्व्याज निर्हेतुक प्रेम करणारं जगात जर कोणतं असेल नातं स्वार्थविरहित तर ते आईचं नातं आहे. काही अपेक्षा लेकराकडून त्या मातृत्वाला नसते. निरपेक्ष वृत्तीनं लेकरावरती प्रेम करते. त्या आईला तुझं मुलगं रडतंय असं दुसऱ्याने समजावून सांगण्याची गरज नाही. ते आपल्या स्वभावानुसार एकमेकाकडे खेचले जातात. सूत्र दोरी एक जीव म्हणून नलगे मायेसी बाळ निरवावे आपुल्या स्वभावे ओढे त्यासी खेचून घेतो. एखाद दिवशी ती आई, आपल्यापैकी बहुतांशी माणसं अशा भूमिकेतून इथपर्यंत आलेली आहेत. महाराज काही माणसं संकट आली, थोडीशी विपरीत परिस्थिती, उठू नका मावशी, विपरीत परिस्थिती आली तर आत्महत्यासारख्या टोकाची पावलं उचलतात. पण आत्महत्येसारखी टोकाची पावलं उचलण्यापूर्वी प्रत्येकानं आपल्या देशाचा इतिहास तपासला पाहिजे. नवनाथ भाऊ, या देशाला नुसता भूगोल नाही, तर या देशाला भूगोलासहित दिव्य इतिहासाची परंपरा आहे. जरा रामायणामध्ये जा, पहा जरा. राजा जनकाची कन्या आहे, अयोध्येचा राजा दशरथाची सुनबाई आहे, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र परमात्म्याची पत्नी आहे माता जानकी. राजसिंहासनारूढ होणार आहे, राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. अरे उठू नका बाबा 3 वेळा. विठ्ठल विठ्ठल दुःख झालं तर आईचं काळीज फाटतं महाराज. म्हणून प्रत्येकानं आपली शैशव अवस्था पाहिली पाहिजे. आज काही माणसं आईच्या प्रेमाची प्रतारणा करताना पाहतो. पहिला काळ आठवला. आपण आज पंडित झालो बन्सी बाबा, आपण आज शहाणे झालो, पण शीची ही अक्कल नव्हती आणि शिवचं ही ज्ञान नव्हतं. त्या स्थितीचं नाव आहे शिशू. ऐका, गरिबी, लोकांच्या इथे रोजंदारीनं कामाला जायचंय, जेवणाचं ताट भरून घेतलं आईनं घाईनं जेवणासाठी, आणि तेवढ्यात रडायला लागलं लेकरू. मांडीवर स्तनपान करण्यासाठी घेतलं. पदराच्या आड लेकरू घेते, फाटका पदर लेकरावर पांघरते आणि घाईनं भोजनाची सुद्धा प्रक्रिया पार पाडते. जेवण आणि स्तनपान दोन्ही प्रक्रिया एका वेळी पार पाडणारा कारखाना कोणता असेल तर तो आई आहे. स्तनपान करता 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 शिवची अक्कल नाही, आपण त्या ठिकाणी शिव केली आणि त्याची धार आईच्या जेवत्या ताटामध्ये पडली. ऐका, पण तरी सुद्धा आपल्या मोताची सुद्धा जिनं किळस केली नाही. वाकडं ताट करावं, फाटक्या पदरानं पुसावं, त्याच ताटामध्ये जेवावं. लव्ह मॅरेज करून घरू आणलेल्या बायकोला सांगा असं जेवायला. ऐका, जगामध्ये एक नातं आहे, ते आईचं नातं आहे. आणि म्हणून लेकराला थोडंसं दुःख झालं तर तिचं अंतःकरण कसं तळमळ करतं. तुकोबारायने दृष्टांत दिला जुन्या काळातला. जुन्या काळात पंचमीच्या अगोदर लाह्या भाजल्या जायच्या. किती लोकांना माहिती आहे? भाजायचं माहितीच नाही आपल्याला, फक्त दुकानातल्या लाह्या दिसतात. त्या लाह्या भाजत असताना जुन्या काळामध्ये पंचमीच्या लाह्या भाजायच्या, तवा वापरायचा नाही. मग त्या तव्याऐवजी लाह्या भाजल्या जायच्या खापरावरती. कशावरती? खापरावरती टाकलेले जोंधळे जसे तडतड तडतड करून त्याच्या लाह्या बनतात, आणि तडतड करणाऱ्या लाह्या जशा खाली पडतात वर जातात, खाली पडतात वर जातात, अगदी त्या लाह्यांप्रमाणे जिचं अंतःकरण तडपतं त्या नात्याचं नाव आई आहे. त्याच्या दुःखे पडी आपण खापरी लाही तळीवरी होय जैसी. इतिहासामध्ये छत्रपतींच्या काळात एक हिरकणी नावाची गवळण होऊन गेली. आपण सगळ्यांनी अनुभवलंय, सगळ्यांना माहिती आहे.
गडावरती दही दूध विकण्याकरता आली. शिरस्ता होता, नियम होता. संध्याकाळ झाली, गडाचे दरवाजे लागले गेले. लेकरू घरी आहे हे उशिरा लक्षात आलं. अंधार पडलाय, जाता येत नाही. पण लेकराला लागलेली भूक हिरकणीला लागली. आणि अभेद्य असलेला कडा, जिथून फक्त वाळा प्रवेश करू शकतो, अशा अभेद्य गडावरचा अभेद्य कडा आपल्या लेकराच्या दुःखानं दुःखी होऊन हिरकणी उतरली. आणखी छत्रपतींच्या जीवनचरित्रातला एक भाग आहे. छत्रपती शिवबाराजे प्रतापगडावर अफजल खानाचा वध केला. वध केल्यानंतर राजे राजगडावर परत आले नाही विजयोत्सव साजरा करण्यासाठी. लागलीच विचार असा केला, शत्रू गाफील आहे. कोल्हापूर पर्यंतचा प्रांत मारला आणि 15 दिवसामध्ये कोल्हापूर पन्हाळ्यापर्यंत मजर मारली अफजल खान फाडल्यानंतर. आणि त्या पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये न कळत बेमालूमपणानं सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये कसे अडकले राजे. महिने गेले. जवळजवळ माय लेकराच्या भेटी विना वर्ष 1.25 वर्षाचा काल गेला. आई लेकराला भेटू शकली नाही, लेकरू आईला भेटू शकलं नाही, खबर एकमेकाला नाही. नेताजी पालकर होते, ज्यांना प्रति शिवाजी असं म्हटलं जातं. इतिहासामध्ये चरित्रामध्ये त्यांचं नाव आहे नेतोजी पालकर. नेतोजी पालकराला जबाबदारी दिली बाहेरून वेढ्यावर आक्रमण करण्याची, पण तोही डाव फसला गेला. म्हाताऱ्या झालेल्या आऊसाहेब, महाराष्ट्राची राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता जरी होत्या त्या, पण एका शिवबा नावाच्या लेकराची आई होती. वर्ष 1.25 वर्षाचा काल, माय पुत्राची भेट नाही. आणि कोणी तेवढा खमका सरदार सुद्धा ही जबाबदारी पेलवणारा आता उरला नाही. त्या दिवशी स्वतः ह्या रणचंडिकेनं युद्धभूमीवर जाण्याचा पोशाख केला आणि घोड्याच्या रिकिबीत पाव ठेवून मांड ठोकणार घोड्यावर. तितक्यामध्ये नेतोजी पालकर आले. बोलले, आऊसाहेब, आमच्यासारखे वीर असताना तुम्ही पन्हाळ्याच्या वेढ्यावर जाणं हे योग्य वाटतं? त्यावेळेस आईसाहेबांचे उद्गार आहेत, नेतोजी, आम्ही आऊसाहेब आहोत तुमच्या, आम्ही राजमाता, राष्ट्रमाता आहोत भोसले घराण्याच्या, पण या सगळ्याच्या अगोदर आम्ही आई आहोत आमच्या लाडक्या शिवबा राजाच्या. आईचं आणि लेकराचं नातं हे अजब गजब अशा स्वरूपाचं राहतं. वेळ प्रसंगी आई आपल्या देहाचा विसर तिला पडतो, पण आपल्या लेकराला क्षणाचाही सेकंदाचाही आघात लागू देत नाही. शेवटच्या चरणात लाईव्ह शूटिंग झालं.
आपोला आघात तो त्याला होवनेदी मज का लागला करणे विचार ज्याचा जार भार त्याचे माता भगवती इंदुमती बाई नारायण डहाळे हरिभक्तीपरायण ज्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं अशा स्वरूपाचं कार्य केलं. मुळात डहाळे परिवार हा पारनेर तालुक्यातल्या पळसपूरचा परिवार, पण या ठिकाणी कासारवाडी चंदू ऐक रे जरा डहाळे परिवार गुरुजी कासारवाडीत या ठिकाणी कासारा दोमाला या ठिकाणी आले आणि या ठिकाणी हे कुटुंब स्थिरावलं गेलं. आता त्यांना कोणी पारनेर तालुक्यातलं म्हणत नाही, कारण राजू शेठ डहाळ्यावरती पण पाळमुळं फार खोलवर रुजली आहे का, आणि म्हणून या ठिकाणी जीवन व्यतीत करत असताना त्यांच्या पारमार्थिक सांसारिक जीवनाला आकारबद्ध करण्यासाठी मोलाचा त्याग मोलाचं योगदान ज्या मातोश्रीनं खऱ्या अर्थाने दिलं, त्या या 3 सुपुत्रांच्या मातोश्री आदरणीय राजेंद्र शेठ असतील, संजय शेठ असतील, हरिभक्तीपरायण विजय कुमारजी डहाळे शेठ असतील, त्यांच्या भगिनी नंदताई पांडुरंग बेलापूरकर असतील, जावई पांडुरंग बेलापूरकर असतील, आजींच्या नाती नातवंड सुना मोठा परिवार या ठिकाणी मागे ठेवून डहाळे परिवाराच्या या माऊलीनं या जगाचा निरोप मागील वर्षी या ठिकाणी घेतला. इंदुमतीबाई नारायणराव डहाळे मुळात वारकरी वृत्तीच्या वारकरी बाण्याच्या ह्या माऊली, आळंदी पंढरीची वारी करणाऱ्या आणि प्रपंच प्रणित व्यवस्थेत जगत असताना वागत असताना आम्ही संप्रदायाचं समाजाचं परमार्थाचं काही देणं लागतो. शेजूळ पाहुणे फोका या भावनेनं ज्यांनी कार्य केलं आणि प्रपंच प्रणित व्यवस्थेमध्ये जगत वागत असताना नुसते कुटुंब वस्तलता जोपासली नाही. मी इथे राहायला येण्याच्या अगोदर सुद्धा नवले बाबाच्या दिंडीच्या माध्यमातून त्यांचा संबंध यायचा. जे प्रेम या माऊलीनं राजू शेठ, संजू शेठ आणि विजू शेठ यांच्यावरती केलं, तेच प्रेम त्या ठिकाणी दिंडीतल्या वारकऱ्यांवर वारकरी संप्रदायातल्या लोकांवर केलं. ही या माऊलीच्या स्वभावाची विशेषता आहे. आणि म्हणून दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, अत्यंत प्रेमळ अशा स्वरूपाची माऊली मागील वर्षी काळाच्या पडद्याआड गडद झाली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सोहळा डहाळे परिवाराने या ठिकाणी आयोजित केला आणि एक संकल्प त्यांचा आहे. या मातेच्या पवित्र पुण्य स्मृतीला विनम्र अंतःकरणानं अभिवादन करत असताना मातेच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी देशाच्या मातीसाठी ज्यांनी जीवन समर्पित केलं, त्या कासारा दोमाला येथील देशभक्त, राष्ट्रभक्त, देशांच्या इंच इंच सीमांचं संरक्षण करणारे जे या कासारा दोमारातले माजी सैनिक आहेत, डहाळे परिवाराच्या वतीनं या मातेच्या स्मरणार्थ मातीसाठी जगणाऱ्यांचा सन्मान यानंतर होणार आहे. कोणी आपली जागा सोडायची. पठाराचं आणि अहिल्यानगर जिल्ह्याचं वैभव असा गाणारा गडी दाखवा. आम्ही महाराष्ट्रामध्ये भजन सम्राट अजित कडकडेंनी सुद्धा आपल्या गळ्यातल्या गुलाब पुष्पाची माळा ज्यांच्या गळ्यामध्ये घालावी असं रत्न आपल्या तालुक्यामध्ये आहे. देवानं त्यांना डोळे दिले नाही, पण गाण्याची नजर एवढी जबरदस्त दिली की पुण्यातले चांगले चांगले गायक या माणसाच्या तानेवरती बेहद खुश होतात. आपल्या माणसाला आपल्या लोकांची किंमत मेल्याशिवाय कळत. आपला जन्म चाललाय पाहुण्याच्या बाईला उजुली घालायचं. पण आमचे नंदू महाराज घोले आहेत, आमचे विश्वनाथ महाराज नवले आहेत, शेजूळ पाहुणे आहेत, सुनील महाराज पवार यांच्या संस्थेतले मृदंगमणी गायक आहेत, अनेक लांडगे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण सुदाम महाराज कोकणे आहेत, आपले पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि हल्ली भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक नवनाथ भवारगडे आहेत, विघ्न आर्ता पॅलेस आणि लॉन्सचे प्रोप्रायटर
राजू शेठ आहेत, अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. आता सगळ्यांची नावं मीच घेऊन पाठ करीत नाही. आमचे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे दत्तू अण्णा आहेत, वाघपावणे आहेत, विनेकरी कैलास पाटील, गुंजाळ आहेत. या सगळ्या मंडळीला खऱ्या अर्थानं आज प्रकर्षानं मला आठवण होती वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नामदेव बाबूराव वरपे. हा माणूस कीर्तनाला उभा नाही असं, हा माणूस कीर्तनाला उभा नाही असा कासारवाडीतला एकही सप्ताह झाला नाही. अत्यंत नामदेव भाऊच्या जीवनामध्ये इतकी टाळ वाजवण्याची गोड पद्धत त्यांच्याकडे असायची. आज ती उणीव या निमित्ताने भासते आहे. पुन्हा एकदा डहाळे परिवाराच्या या माय माऊलीला मी माझ्या परिवाराच्या वतीनं, आमच्या वारकऱ्यांच्या वतीनं भावनेची श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्यांच्या कीर्तन रूपे सेवेतून संपन्न झालेला आहे ते महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार आणि आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये वारकरी कीर्तन म्हटलं का या ठिकाणी पहिलं जर नाव कोणाचं येत असेल ते आदरणीय गुरुवर्य दत्ताबाबा भोर बाबांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा अभंग घेऊन सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी महाराजांना धन्यवाद देतोय. आणि हरिभक्तपरायण विजयकुमार डहाळे असो, संकल्प होता 100 ते 125 या ठिकाणी टाळकरी उभे करायचे. पण विजूशेठ तुम्हाला सांगून जातो, मी कीर्तन चालू असताना टाळकरी मोजली, एकूण टाळकरी आपले आता सुद्धा उभे होते 70. टाळी वाजवा एकदा महाराज. 70 टाळकरी या ठिकाणी टाळ घेऊन उभं राहणं म्हणजे तो जीवनाचा त्या आईचा सोहळा आहे. आणि असा सोहळा या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्याचं काम या परिवाराने केलेलं आहे. ज्यांची या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था होती ते हरिभक्तपरायण आपल्या या भागाचं भूषण, चांगले लहानाले मुलं या ठिकाणी शिकवण्याचं काम भोर बाबांचं काम या ठिकाणी फार सुंदर आहे. आणि त्यानंतर आमचे सुनील महाराज त्यांचंही या ठिकाणी काम सुंदर आहे. आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सुनील महाराज यांना धन्यवाद देतो आणि त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांनी तो स्वीकारायचा आहे. फक्त तुम्हाला सत्कार आहे. सुनील महाराज हे बघा, आता बरीच क्षेत्रातील मान्यवर मंडळी, पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. ज्या क्षेत्रामध्ये सर्वच कार्य करतात त्या प्रत्येक क्षेत्रातील पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रमाणे या ठिकाणी आपल्या भारत देशासाठी सीमेवर ज्यांनी या ठिकाणी अखंड आपली सेवा रुजू केली त्या आर्मी जवानांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी पांडुरंग दादा बेलापूरकर, संजू भाऊ आणि राजू शेठ यांना विनंती करतो यांनी स्टेजवर यायचे आणि त्या आर्मी जवानांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सर्वांनी त्यांचा सत्कार करत असताना टाळ्या वाजवायच्या आहे. लक्ष्मणराव ढोळे साहेब, बाळासाहेबजी कारंडे साहेब, साईनाथ गाडे साहेब, सचिन रुपवते साहेब, बाळासाहेब सातपुते साहेब आणि वर्षाताई संदीप गोडेकर या आर्मी जवानांनी यायचंय आणि या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. एकदा सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहे. आजच्या या आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक पाहुणे मंडळी आणि भजनी मंडळ, गावगावची भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये अमोरा भजनी मंडळ असो, सुनील महाराज वारकरी शिक्षण संस्था, कोल्हेवाडी, सुकेवाडी, गुलेवाडी, पावबाकी सर्वच गावागावातील भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आपल्या सर्वांच्या वतीने संगमनेर खुर्द या ठिकाणी भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद देतो. 4 चोपदार आहेत, सिस्टीम चांगली आहे, वादक गायक मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने फक्त 2च श्रद्धांजली होतील.
पण त्याआधी राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील बरीच पाहुणे मंडळी या परिवाराच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहे. त्यामध्ये वारकरी संप्रदायातील आमचे बलसे बाबा उपस्थित आहे. संगमनेर तालुक्याचं वैभव वारकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधा महाराज आहे. वेळेचं भान ठेवून जर आपण राहिलो नाही तर जशी आम्हाला माना सन्मानाची वागणूक तुम्ही देता त्याऐवजी दुसरी सुद्धा वागणूक प्रत्यक्षात मिळू शकते याची जाणीव ठेवून या ठिकाणी अतिशय थोडक्या वेळात मी माझं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. डहाळे परिवाराच्या मातोश्री आणि माझ्या भगिनी आदरणीय सौभाग्यवती इंदुवती ताई डहाळे यांच्या प्रथम वर्ष स्मृतिदिनानिमित्त जमलेले या ठिकाणी आपण सर्व सज्जन, या निमित्तानं ज्यांचं कीर्तन झालं, माझ्यासह आपल्या सगळ्यांचे परमार्थ मार्गदर्शक हरिभक्तपरायण दत्ता महाराज भोर. खरं म्हणजे महाराज, तुमच्या पायरीला पाय लावण्याची माझी इच्छा नाही आणि वेळ आली तरी लावणार नाही. 15व्या शतकामध्ये एकनाथाने ज्ञानेश्वरीचं संशोधन करून खाली 1.5 ओळ एक टीप लिहिली होती. यानंतर या ग्रंथामध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी बदल करण्याचा जर प्रयत्न केला तर ती सुंदर अशा शालीला फाटक्या घोंगडीचं ठिकाण होईल. तद्वत महाराज, आता तुम्ही या माझ्या अगोदर जे कीर्तन केले त्या कीर्तनामध्ये अध्यात्म, विज्ञान, राजकारण, समाजकारण, इतिहास, भूगोल, प्रपंच या सगळ्या बाबतीत तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडले. तर आता आमच्यासारख्याने ते घोगडीचं ठिकाण दिलेलं थोडंसं आपण समजून घेतलं तर बरं होईल. आणि म्हणून जास्त वेळ मी घेत नाही. या कुटुंबाचा आणि माझा जो परिचय आहे तो आहे 60 वर्षाचा. 1965-66 साली डहाळे गुरुजी माझ्या गावाला शिक्षक होते. त्यावेळेला म्हणजे मी वयाच्या 5व्या वर्षापासून भजनामध्ये आहे. मी काही वेगळा नाही, वारकऱ्यांना सोडून जन्मताच माळकरी, आताही आहे तर हयात राहील. तेव्हापासूनचे असलेले आमचे ऋणानुबंध आजपर्यंत आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्याही पिढीनं याची जाणीव ठेवून संवेदनशीलपणे ते आजही माझ्याशी वागतात. खरं म्हणजे याचं मूळ कारण असं आहे का तुकारामांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर त्यांनी त्यांचं वर्णन फार सुंदर पद्धतीने केलं आणि म्हणून त्यांच्या अभंगाच्या नुसार कुळी कन्यापुत्र होतीजे सात्विक, आपुल्या हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाची या. त्या वयामुळं मागं पुढं होतं थांबवलं की आम्हाला. आणि म्हणून ही धन्यता आहे, ती धन्यता त्यांनी त्यांच्या आईवडिलांना दिलेली आहे. म्हणजे तो संबंध या पिढीशी 3 पिढ्यांशी संबंध येतो का डहाळे गुरुजींवर त्यांच्या आईवडिलांनी चांगले संस्कार घातले. त्यांनी त्यांच्या सोम सूर्यग्रहणे यवन करती पारवणे का माता पिता मरणे आणखी दिवस या नियमाप्रमाणे आज ज्या माऊलीचा प्रथम पुण्यस्मरणाचा हा सोहळा झाला आणि आपण सर्वजण या मातोश्रीला खऱ्या अर्थाने पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेला एक आदर्श माता आहे. खरं तर अशाही थंडीच्या काळामध्ये आपण सर्वजण आलात त्याचं कारण आहे एक आदर्श माता ज्या माऊलीच्या समवेत आम्ही 7 वर्ष माऊलीच्या सोहळ्यामध्ये वारी केली आणि कळत नकळत त्या काळामध्ये आमच्यासारख्यांना सुद्धा एक परमार्थाचं बाळकडू त्यांच्यापासून मिळालं. असं एक आदर्श माता कैलासवासी हरिभक्तीपरायण इंदुबाई नारायण डहाळे या माऊलीचाच प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज ज्यांची संकीर्तन सेवा आपण श्रवण केली, वारकरी संप्रदायाचं एक परखड नेतृत्व श्री हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज भोर यांचं सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी आपण श्रवण केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या माऊलीच्या सहवासाच्या पाश्चात मी या डहाळे परिवाराकडे पाहतो
आणि त्या माऊलीच्या सहवासामुळे विजूशेठ ढाळे माझे मित्र झाले आणि त्या माध्यमातून मी विजूशेठशी मैत्री केली आणि अशा या कालखंडामध्ये खरं तर मी दिवसभरात संगमनेरला होतो, पण संध्याकाळी मला इथे या माऊलीच्या या सोहळ्यासाठी जायचं आहे। या कारणातून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी थांबून आपल्या सर्वांच्या वतीनं व महाराष्ट्राचे लोकनेते रामदास थोरात साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आदर्श मातेच्या चरणी 100 वेळा नतमस्तक होऊन त्यांच्या स्फूर्तीला विनम्र अभिवादन करतो। इतक्या मोठ्या थंडीमध्येही आपण भरपूर संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं नतमस्तक होऊन आभार मानतो। खरं तर आमच्या परिवारावर आपलं सर्वांचंच खूप प्रेम आहे। प्रत्येकजण इथे श्रद्धांजलीसाठी किंवा या आई माईंना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत, म्हणून शब्दरूपी तिघांनी श्रद्धांजली वाहिली। बाकीच्यांना वेळ देता आला नाही त्याबद्दल मी क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की सर्वांनी महाप्रसाद घेऊन जावा। सर्वांनी आता पंक्ती धरायला काही हरकत नाही। धन्यवाद। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है।
शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। कब दूर गगन से, चंदा कब दूर किरण से, खुशबू कब दूर पवन से, कब दूर बहार चमन से। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है। ये बंधन तो